काय समजतात यांची सत्ता आहे म्हणून काही करतील, यांची सत्ता आहे म्हणून काही करतील। प्रेमाची नाती असतात ना ती जपायची असतात। जपायला जास्त ताकद लागते, तोडायला फार हिम्मत लागत नाही। जेव्हा एखादा माणूस छोटं काही बोलून जातो ना तर डोळ्यात टचकन पाणी येतं। आता रडण्याचे दिवस गेले, आता फक्त लढण्याचे दिवस आलेले आहेत। आता फक्त लढण्याचे दिवस आलेले आहेत। मगाशी कुणाच्या तरी भाषणात आलं की घड्याळ आपल्याकडून गेलेला आहे। घड्याळ म्हणजे चिन्ह आणि पक्ष। मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते, ते गेलेलं नाहीये, ते हिसकावून घेतलेलं आहे। आणि हिसकावून घेतलेली गोष्ट दोन पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू शकतो। एक तर आपण कोर्टात गेलेलो आहोत आणि जी वस्तू नाहीये ती, जो विचार आहे, जो पक्ष आहे, जो संघर्ष आहे, तो फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांचा आहे, हे आपल्याला कुणालाही विसरून चालणार नाही। त्याच्यामुळे कोर्टात आपण गेलेलो आहोत। काही लोक म्हणतात हे रडत बसतील, मगाशाईची सिनेमामध्ये ती इमोशनल झाली मुलगी। पण मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की आता रडण्याचे दिवस गेले, आता फक्त लढण्याचे दिवस आलेले आहेत। आणि हीच महिलांमधली खासियत असते। जेव्हा एखादा माणूस छोटं काही बोलून जातो ना तर डोळ्यात टचकन पाणी येतं, पण जेव्हा महिलेवर संघर्ष करायचा काळ येतो तीच महिला पदर खोचून ताकदीने लढते आणि महिला शक्ती सब पे भारी पडते। लक्षात ठेवा सगळे। माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या। मी मगाशीच एक फोटो काढला। मगाशी खडसे साहेबांनी काहीतरी सूचना लेखीला देत होते आणि तो क्षण माझ्या कॅमेऱ्यात मी टिपला। याला इंग्रजीमध्ये अनकंडिशनल लव्ह म्हणतात। ते प्रेम असतं, त्याच्यात व्यवहार आणि हिशोब नसतो। त्याच्यामुळे ते जे प्रेमाचं नातं आहे ते फार कमी लोकांना समजतं। प्रेमाची नाती असतात ना ती जपायची असतात। ते जपायला जास्त ताकद लागते, तोडायला फार हिम्मत लागत नाही। आणि त्याच्यामुळे हा जरी तुम्हाला वाटत असेल संघर्षाचा काळ आहे, मला उलट तो संघर्षाचा वाटतच नाही। कारण का मला असं वाटतंय की मैदान सबके लिए खुला है, जो मेहनत करेगा वो महाराष्ट्र के दिल पे राज करेगा, अशी परिस्थिती झाली। त्याच्यामुळे कोणी गेलं राहिलं काही फरक पडत नाही। कारण का तिथे इतकी गर्दी झाली आहे की एकामेकाचा आतापताच नाही राहिला। ज्यांनी बिचारी संघर्ष केला, ज्या कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलल्या, संघर्ष केला, लाठ्या खाल्ल्या, ते सगळे एका बाजूला आहेत आणि नवीनच लोक येऊन चांदीच्या ताटात गरम जेवणाच्या पंक्तीला बसलेले आहेत। त्याच्यामुळे तिकडे काय चाललंय याची फार चिंता न करता आपल्या घरात आपण बघूया की आपण आपला पक्ष, आपला विचार हा लोकांपर्यंत कसा पोहोचवणार आहे। कारण का हा काळ भारतासाठी, महाराष्ट्रासाठी अडचणीचा नाही। आम्ही तुमच्याशी लढणार। अरे जो आपल्यापेक्षा गरीब असेल, कष्ट करणार असेल, पीक असेल, त्याच्याशी काय लढायचं? लढायचं असेल तर आपल्यापेक्षा ताकदवरवर लढा, त्याच्या लढण्यात मजा आहे। त्यामुळे आपल्यापेक्षा ताकदवर कोण आहे? आज महाराष्ट्राचा द्वेष कोण करतं? आज महाराष्ट्राच्या विरोधात कोण आहे? तर ती अदृश्य शक्ती। आता ती कोण आहे काय आहे मला माहिती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती हा राज्य चालवते। ठीक आहे, अदृश्य शक्ती आहे, ती कुठे आहे मला माहिती नाही, ती इथे आहे का दिल्लीत आहे का कुठे आहे मला माहिती नाही, पण या अदृश्य शक्तीच्या विरोधात लढायचा मी निर्णय घेतलाय। तुम्ही ठरवायचंय की या लढाईमध्ये तुम्ही काय करणार। आणि घाबरायचं तर अजिबात नाही। कोणाला घाबरायचं? आपण आपली बिलं भरतो, स्वतःच्या आयुष्यावर जिंकतो। कोणाचा 2 पैशाचा चहा कधी पेलं नाही, कधी कुणाला पाचला नाही। त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आज महिला, तुम्हाला सगळ्यांना खूप मोठी जबाबदारी, कारण का अन्याय आपल्या सगळ्यांवर झालाय। मागच्या आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल निखिल वागळे त्यांची गाडी फोडली। लाज वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाला। गाडी फोडली, असीम सरोदे बसलेत आणि त्याला वाचवणारी कोण होती माहितीये का? मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्ती नावाची मुलगी ती मध्ये आली आणि त्यांना वाचवलं। त्याचा ड्रायव्हर पण आपल्याच एक सहकारी होता। त्याला निखिल वागळे म्हणाले, बाबा कोण आहेस तू? तो म्हणला काळजी करू नका, मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे, मी नाही दगड धोंड्यांना घाबरत। तो तशीच गाडी नेली। आज निखिल वागळे स्वतः म्हणतात की आज मी आणि असीम सरोदे जिवंत आहोत, कारण का या राज्यातला सगळ्यात, या देशातला सुसंस्कृत नेता, ज्याच्यावर मी अनेक वर्ष टीका केली पण त्यांनी कधी मला उत्तर दिलं नाही, आणि त्याचा माणसाचं नाव शरद पवार। हे मी म्हणत नाहीये, निखिल वागळे म्हणतात। सुरक्षितता, अरे काय समजतात हे? यांची सत्ता आहे म्हणून काही करतील? पोलीस स्टेशन म्हणजे आपलं माहेर। आबा या राज्याचे गृहमंत्री होते। प्रत्येक महिलेला तिचा अधिकार होता की कोणी तुला काही बोललं पोलीस स्टेशनला सांग तू आर पाटलाची बहीण आहेस, पोलीस तुझा न्याय करून देईल। आणि आज पोलीस स्टेशन मध्ये काय होतंय तर लोक बंदुकी घेतायत आणि एकामेकाला गोळ्या मारतायत। बघितलं का नाही सगळ्यांनी व्हिडिओ?
मग आपल्याला आर पाटलांचं राज्य हवंय का देवेंद्र फडणवीसांचं हे राज्य हवंय? हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. हे सरकार काय माहितीये का? अब की बार गोळीबार सरकार, असं हे सरकार आहे. गोळीबारच करतात ते, अजून काय करतात?